क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नवी दिल्ली येथे झालेल्या AI परिषदेत काँग्रेस युवा कार्यकर्त्यांचे आंदोलन आणि भाजप कार्यकर्ते रस्त्यावर। धाराशिव येथे भाजपच्या वतीने निषेध मोर्चा। नवी दिल्ली येथे 16 ते 20 फेब्रुवारी या काळात AI इम्पॅक्ट पार पडले। मात्र कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या व्यापार कराराचा विरोध करण्यासाठी टी-शर्ट काढून अर्धनग्न आंदोलन केले। त्यांचे अनेक व्हिडिओही समोर आले आहेत। यात 15 ते 20 कार्यकर्ते हातात पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट घेऊन आहेत। टी-शर्टवर पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो आहे। त्यावर लिहिले आहे, PM इज कॉम्प्रोमाइज्ड। त्यांनी केलेले हे कृत्य अशोभनीय आणि निंदनीय आहे। त्यांच्या निषेधार्थ बुधवार दिनांक 25/2/2026 रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने धाराशिव छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केली। भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस राहुल गांधी गद्दार, देशद्रोही, राहुल गांधी माफी मागा असे फलक घेऊन निषेध केला। त्या प्रसंगी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रीती कदम, धाराशिव नगराध्यक्ष नेहा काकडे, नंदाताई पुनगडे, अंजलीताई बेताळे, अस्मिता कांबळे, सगुणा आचार्य, अलका पारवे, वैशाली सोनावणे, विद्या माने, शिवानी परदेशी, विलास लोंढे, राहुल काकडे, रोहित देशमुख, नितीन बप्पा शेरखाने, सुशांत सोनावणे, सचिन लोमटे, प्रवीण पाठक, अमोल निंबाळकर, सिद्धेश भोसले, सुशेन मेंकिले, पांडुरंग गाजरे, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज, धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तौफिक मोमीन शिराढोण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।